बाबा आईला फोन द्या ना. धर्मराव सीताबाईंना फोन देतात. तेव्हा सीताबाई आनंदात म्हणतात, काय पोरी, बरं चाललं आहे ना तुझं तिकडे? हो ग आई, पूजा म्हणते. आई तू माझी काळजी नको करू, मी खूप आनंदात आहे. आणि दादा कसा आहे ग? तो चांगला आहे. आता लग्न जवळ आलं आहे, तो त्याला आनंद होत आहे. सीताबाईंनी पिंटूच्या लग्नाचं बोलताच धर्मरावांना एक गोष्ट आठवते व ते सीताबाईंच्या हातातला फोन घेतात व म्हणतात, पूजा बरं झालं, एका गोष्टीची आठवण आली मला. बाबांचे हे वाक्य ऐकताच पूजा घाबरते. मनात म्हणते, यांनी का माझ्या लग्नासाठी मुलगा पाहिला? घाबरलेली पूजा धर्मरावांच्या बोलण्याआधी म्हणते, बाबा मला तुम्हाला ना काही सांगायचे आहे. मग सांग की पोरी, अशी घाबरते का? धर्मराव म्हणतात, बाबा माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, तुम्ही सांगशाल तर मी. तेव्हा धर्मराव म्हणतात, मी तर पिंटूच्या लग्नाचं सांगणार होतो, पण तुला असे वाटले की तुझ्या लग्नाविषयीच बोलतील काही, म्हणून तू घाबरलेल्या अवस्थेत सांगितलं वाटतं. पण एक बरं झालं, आम्हाला कळालं तरी की आमच्या लेकीच्या मनात नेमकी काय चाललेले आहे. हा पूजा, पुढच्या दुसऱ्या आठवड्याला पिंटूचं लग्न आहे, तेव्हा तुमच्या मित्राला घेऊन या, पाहू कसा काय, मग तुला सांगतो मी. चल आता ठेवतो आम्ही. पूजाने हे सांगितल्यामुळे पूजा खूप विचारात पडते. कोणकोणते विचार मनात यायला लागतात, म्हणून ती प्रेमच्या घरी फोन करते. घरातील सर्व मंडळी बाहेर गेल्यामुळे घरात प्रेम व प्रेमची वहिनीच असते. प्रेम बाथरूम मध्ये फ्रेश होत असल्याने प्रेमची वहिनी फोन उचलते. समोरचा आवाज न ऐकता पूजा म्हणते, प्रेम मी पूजा, मला तुला लगेच भेटायचे आहे, सांग कुठे येऊ? तेव्हा प्रेमची वहिनी म्हणते, प्रेमच्या घरी. हा एक मिनिट, फोन खाली नको ठेवू, मला प्रेमने सर्व काही सांगितले आहे. तू घरी ये, आज आमच्या घरी कोणी नाही, फक्त प्रेम व मी म्हणजे त्याची वहिनी, बस आम्ही दोघच आहोत. फोन खाली ठेवल्यावर पूजा रिक्षा करून प्रेमच्या घरी पोहोचते. पूजा प्रेमच्या घरात पाय ठेवताच म्हणते, बापरे, हे तर राजा महाराजांसारखे आहे. हा, म्हणूनच प्रेमच्या मागे इतक्या मुली लागलेल्या असायच्या का? तेव्हा प्रेमची वहिनी म्हणते, हो, पण त्याने आजपर्यंत कोणत्याच मुलीला भाव दिला नाही, फक्त तुला सोडून. पूजा संस्कारी असते, म्हणून ती वहिनीच्या पाया पडते. पूजाचे वागणे सपनाला खूप आवडते व सपना पूजाला सोप्यावर बसवून चहा करण्यास आत जाते. वहिनी आत जाताच प्रेम पूजाला म्हणतो, काय ग, मला भेटायचे आहे, काय कारण? का माझा प्रश्न उत्तर आलं समजायचं? हो, पूजा म्हणते. मग सांग, होशील माझी लाईफ पार्टनर? तेव्हा पूजा म्हणते, प्रेम मी माझ्या वडिलांना विचारून निर्णय घेते. आजपर्यंत कोणतीच अशी मुलगी नसेल की जिने आपल्या प्रेमाचं आपल्या वडिलांना सांगितले असेल. प्रेम कलियुगात मुलींवर प्रेम करणारा पिताच असतो. आमच्या गावात चांगल्या घरची मुलीने आत्महत्या केली, कारण ती आमच्या गावातील मुलाबरोबर तिने प्रेम केले व आई वडिलांना न सांगता पळून लग्न केले. पण प्रेम त्या दिवशी त्या मुलीचे वडील इतके रडले की त्यांना आवरले जात नव्हते. त्याच दिवशी तिच्या वडिलांनी रडता रडता जीव सोडून दिला. काही दिवसांनी त्या मुलाने त्या मुलीकडील पैसे व तिचा वापर करून तो दुसऱ्या मुलीबरोबर निघून गेला. यामुळे तिने पण आत्महत्या केली. मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते, त्यांच्यामुळे या शहरात आली. मी माझ्या बाबांना सांगितले की एका मुलावर माझे प्रेम आहे. प्रेम तुला आठवते, प्रवेश घेण्यावेळी माझे बाबा व मी आले होते, तेव्हा त्या काही मुलांमध्ये राज पण होता. तेव्हा त्या मुलांनी म्हटले होते की आता भिकाऱ्यांना पण प्रवेश मिळायला लागला वाटतं व तूच आम्हाला प्राचार्यांचे ऑफिस दाखवले. त्या पहिल्या दिवसापासून मला तू आवडत होता, कारण तुझी मदत करण्याची सवय मला खूप आवडली व मोठ्यांचा आदर कसा करावा हे खरं तुझ्यापासून शिकावे. तेव्हा सपना मध्ये चहा घेऊन येते व म्हणते, आता बोलणे थांबवा, चहा आणि बिस्किटांचा स्वाद घ्या, जरा मी बाहेर चालले आहे. पूजासाठी मस्त एखादा पंजाबी ड्रेस आणते, तोपर्यंत तुम्ही चहा पिता पिता बोला. सपना तिथून गेल्यावर प्रेम म्हणतो, पूजा तुला मी आवडतो व तू माझ्यावर प्रेम करते? हो हो, पूजा म्हणते. तेव्हा प्रेम ताडकन उभा राहतो व म्हणतो, उठ उठ, उभी राहा. पूजा पटकन उभी राहते व म्हणते, काय झाले रागवायला? तेव्हा प्रेम म्हणतो, कलियुगात प्रेम झाल्यानंतर काय होऊन जाते आणि तू काही करू दिले नाही. यावर पूजा म्हणते, शी, काय विचित्र विचार करतो रे तू, मला वाटत नव्हतं तू असा असशील म्हणून. तेव्हा प्रेम पूजाजवळ जातो, म्हणतो, पूजा तुला दुसऱ्यांसारखा वाटतो का? पूजा दुसऱ्यांचं मन पटकन ओळखत होती. पूजाला प्रेमच्या भावना कळाल्या
व पूजाने प्रेमला एक घट्ट मिठी मारली व म्हणाली, सॉरी, माझ्या मनात घाण विचार आला होता म्हणून तुला बोलावून गेले. तेव्हा प्रेम म्हणतो, पूजा, तुझे बाबा आपल्या प्रेमाला होकार देतील ना?